यहेजकेल अध्याय 4। हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्या समोर मांड, तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ। तिला वेढा पडला आहे, तिच्या समोर बुरुज रचून मोर्चे बांधिले आहेत। तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्या भोवती लागली आहेत असे चित्र काढ। मग तू एक लोखंडी कढई घे, ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव। तू आपले तोंड तिच्याकडे कर, तिला वेढ्याच्या स्थितीत आण। तू तिला वेढा घालणारा हो, हे इस्रायल घराण्यास चिन्ह होईल। आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्रायल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव। जितके दिवस तू त्या कुशीवर निजून राहशील, तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत रहा। कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षांइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणिले आहेत। 390 दिवस तुला इस्रायल घराण्याचा भार वाहवायचा आहे। पुन्हा ते दिवस संपल्यावर तू उजव्या कुशीवर नीज व 40 दिवस यहुदा घराण्याच्या अधर्माचा भार वाहा। प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी मी एक दिवस धरिला आहे। तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्या विरुद्ध संदेश दे। पहा, मी तुला बंधनांनी बांधितो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत या कुशीचा त्या कुशीला वळावयाचा नाहीस। तू गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काट्या गहू घेऊन एका पात्रात घाल व आपल्यासाठी त्याची भाकर कर। तू आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने 390 दिवस तुला ती खावयाची आहे। तू जे अन्न खाशील ते वजनाने रोजचे 20 शेकेल असून ते तू मधून मधून खा। आणि पाणी मापाने 1/6 हीन पी, ते तू मधून मधून पी। जवाच्या भाकरीप्रमाणे ती भाकर करून खा। ती लोकांसमक्ष मानवी विष्ठेने भाज। परमेश्वर बोलला, याप्रमाणे मी इस्रायल वंशजास ज्या राष्ट्रात हाकून देईन, त्यात ते आपली अमंगळ भाकर खातील। तेव्हा मी म्हणालो, आहा, प्रभू परमेश्वरा, पहा, मी कधी विटाळलो नाही। मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारिलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही। अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही। मग तो मला म्हणाला, पहा, मानवी विष्ठेऐवजी गायीचे शेण वापरण्याची मी तुला परवानगी देतो। त्याच्या गोवऱ्यांनी आपली भाकर भाज। आणखी तो म्हणाला, मानवपुत्रा, पहा, मी यरुशलेमेत भाकरीचा आधार तोडीन, म्हणजे लोक कष्टी होऊन भाकर तोलून खातील व भयभीत होऊन पाणी मापून पितील। कारण भाकर व पाणी यांची तूट पडेल। लोक एकमेकांकडे पाहून भयचकित होतील आणि अधर्मावस्थेत क्षय पावतील।